Recording in progress. माझा आवाज येतोय का? Yes, sir. Yes, sir. तर आपण काय केलं, तीन रेजिस्टन्सेस घेतले होते R1 R2 R3 आणि हे तीन रेजिस्टन्सेस आपण काय केलते सिरीज मध्ये जोडले होते. ठीक आहे. ज्यावेळी हे तीन रेजिस्टन्सेस तुम्ही सिरीज मध्ये जोडताय त्यावेळी काय होतंय, कनेक्शन कसं असतंय, एंड टू एंड कनेक्शन असतंय. लाईक ट्रेन लाईक चेन, म्हणजे R1 R2 ला जोडला जातो, R2 R3 ला जोडला जातो अँड सो ऑन. ठीक आहे. लाईक एंड टू एंड कनेक्शन असतंय. त्या टाईपच्या कनेक्शनला काय म्हणताय तुम्ही, सिरीज कनेक्शन असं म्हणता. त्यानंतर आपण काय केलं, इथले जे पॅरामीटर आहेत त्याबद्दल आपण बघितलं होतं. हा I म्हणजे काय होता, करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टन्स. हा V म्हणजे काय, पोटेन्शियल अप्लाइड अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे. त्यानंतर हा R1 म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स आहे. V1 म्हणजे R1 च्या क्रॉसचं व्होल्टेज आहे, पोटेन्शियल आहे. V2 म्हणजे काय, R2 च्या क्रॉसचं पोटेन्शियल आहे. V3 म्हणजे काय, R3 च्या क्रॉसचं पोटेन्शियल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होता त्यानंतर आपण इथं बघितलं होता ओहम्स लॉचा आपण यूज केलता. आता इथं करंट सेम आहे मात्र पोटेन्शियल डिफरंट आहे. आपल्याला माहित आहे जो पार्ट डिफरंट आहे, आपल्याला माहित आहे जो पार्ट डिफरंट आहे, जो पार्ट डिफरंट आहे त्याला काय करा, स्प्लिट करा. इथं पोटेन्शियल डिफरंट आहे, बरोबर आहे. म्हणजे V बरोबर काय येईल, V1 प्लस V2 प्लस V3, बरोबर आहे का नाही, V1 प्लस V2 प्लस V3. मग आपल्याला ओहम्स लॉ माहित आहे, काय ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR हा काय आहे, ओहम्स लॉ. मग ओहम्स लॉचा यूज करा, त्याच्यावरून V1 ची किंमत काढा. V1 म्हणजे काय येईल, I1 R1, बरोबर आहे का, बरोबर आहे का. V1 म्हणजे काय आला, I1 R1, बरोबर आहे का. Yes, sir. कसं बरोबर आहे, करंट सेम आहे ना. Sir. हा करंट सेम आहे, म्हणजे V1 बरोबर काय येणार आहे, V1 बरोबर काय येणार आहे, IR1 येणार आहे. V1 बरोबर काय येणार आहे, IR1. ठीक आहे. तसा सिमिलरली V2 बरोबर काय येईल, V2 बरोबर काय येईल, IR2. IR2. बरोबर आहे. V3 बरोबर काय येईल, IR3. IR3 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या ज्या काय आलेल्या V1 V2 V3 च्या किमती आहेत, ह्या आलेल्या किमती काय करा, ह्या इक्वेशन मध्ये ठेवून टाका. बरोबर आहे. ह्या आलेल्या किमती काय करा, ह्या इक्वेशन मध्ये ठेवा. म्हणजे मग काय येईल बघा, काय येईल, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3, ह्यामध्ये ह्या किमती ठेवा. म्हणजे काय येईल, IR इज इक्वल टू IR1 प्लस IR2 प्लस IR3. बरोबर. आता इथं जो करंट I आहे, हा करंट I काय करा, आउट ऑफ ब्रॅकेट काढा. बरोबर आहे. म्हणजे काय येईल बघा, IR इज इक्वल टू, काय येईल बघा, IR इज इक्वल टू I इंटू ब्रॅकेट काय राहील बघा, R1 प्लस R2 प्लस R3. मग काय होत आहे, इथला जो I आहे तो इथल्या I ला कॅन्सल होईल. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय आहे, रिमेनिंग पार्ट काय आहे, R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. रिमेनिंग पार्ट काय आला, R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3.
बरोबर आहे. आता हा आर म्हणजे काय, टोटल रेजिस्टन्स आहे. म्हणजे हे 3 रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडल्यामुळं, हे 3 रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडल्यामुळं जो टोटल रेजिस्टन्स तयार होते तो आपण आर न दाखवला. म्हणून ह्या आरला काय म्हणायचं आहे, आर एस असं म्हणायचं आहे. म्हणून ह्या आरला काय म्हणायचं आहे, आर एस असं म्हणायचं. काय म्हणायचंय, आर एस. आर एस म्हणजे काय, आर एस म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर आहे. आर एस म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन किंवा टोटल रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. त्याला वेगवेगळी नाव आहेत, आपण बघितलं होतं. टोटल, नेट, इफेक्टिव्ह, इक्वालंट, कंबाइंड, सगळ्याचा अर्थ एकच आहे, एकूण रेजिस्टन्स. बरोबर आहे. म्हणजे आर एस चा अर्थ काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन किंवा इक्वालंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे. म्हणजे इथं हा पार्ट महत्वाचा आहे की जर तुम्हाला एकदा कळालं की सिरीज मध्ये करंट सेम राहतोय, पोटेन्शियल डिफरंट आहे, तर जो पार्ट डिफरंट आहे त्याला काय करा, डिवाइड करा. इथं पोटेन्शियल डिफरंट आहे, इथं पोटेन्शियल डिफरंट आहे, म्हणून आपण काय केलं, पोटेन्शियलला डिवाइड केलं. म्हणजे टोटल पोटेन्शियल V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. आणि मग काय केला, ओहम्स लॉ वापरला. V इज इक्वल टू IR. त्याच्यावरून मग V1 ची किंमत काढा, V2 ची किंमत काढा, V3 ची किंमत काढा, V ची किंमत काढा, आलेल्या किमती ह्यामध्ये ठेवा आणि काय करा, आलेल्या किमती ह्यामध्ये ठेवा आणि काय करा, फायनल इक्वेशन मिळेल. आता इथं RS चा अर्थ काय, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. R1 R2 R3 हे काय आहेत, रेजिस्टन्सेस आहेत की जे सिरीज मध्ये जोडले. बरोबर आहे. ह्याच्यावरून मग आपण काय केलं, लॉ लिहिता, लॉ ऑफ रेजिस्टन्सेस इन सिरीज कॉम्बिनेशन. इथं आहे बघा हा लॉ ऑफ रेजिस्टन्सेस इन अ सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर आहे का नाही. RS बघा, मी सांगितलं होतं फिजिक्स मध्ये काय तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ करायची गरज नाही. फॉर्म्युले माहित असतील, डेफिनेशन लिहिता येतात, फॉर्म्युले माहित असतील, डायमेन्शन लिहिता येतात, फॉर्म्युले माहित असतील तर तुम्हाला युनिट लिहिता येतात, त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवता येतात. बरोबर आहे. हे जर असे इक्वेशन्स माहित असतील तर तुम्हाला त्याच्यावरून लॉ मांडता येतो. ठीक आहे. आता आर्यचा अर्थ काय बघा, लॉ लिहूयात आपण काय, इक्वालंट किंवा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू काय आहे, इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर आहे. जे रेजिस्टन्सेस सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडले त्याची अल्जेब्रिक सम केली की आपल्याला काय मिळतोय, सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मिळतोय. बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलं ह्याच्यावर स्टेटमेंट, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन. आता मला सांगा, हे 3 रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये जोडल्यामुळं, हे 3 रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये जोडल्यामुळं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स वाढतोय की कमी होतोय, वाढतोय. वाढतोय. का, एका पाथवर सगळे तिन्हीचे तिन्ही आलेत. हा का, तर इथं हे मॅथमॅटिकल इक्वेशन वरून सांगता येईल. 3 रेजिस्टन्सेसची डायरेक्ट बेरीज होते. समजून चला, एक 5 ओहम आहे, एक 10 ओहम आहे आणि एक 15 ओहम आहे. तर RS किती आला, तर तिघांची डायरेक्ट सम होईल. बरोबर आहे का नाही. RS म्हणजे किती आला, 30 ओहम आला. RS म्हणजे काय, 30 ओहम आला. त्या 3 रेजिस्टन्सची काय झाली, डायरेक्ट अल्जेब्रिक सम झाली. बरोबर आहे का नाही. इथं काय होतंय, जेवढे तुम्ही रेजिस्टन्सेस जोडलेत त्या प्रत्येक रेजिस्टन्सची काय होते, डायरेक्ट ऍडिशन होते. बरोबर आहे का नाही. काय मिळतं तुम्हाला, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मिळतो. लक्षात येते का. हो सर. म्हणून ह्याच्यावरून लॉ काय लिहिला, ह्याच्यावरून लॉ काय लिहिला तुम्ही, ह्याच्यावरून लॉ काय लिहिला, बोला पटपट. काय सांगितलं लॉ ह्याच्यावरून, हे इक्वेशन तुमच्या समोर आहे, हे इक्वेशन तुमच्या समोर आहे. लॉ काय सांगितला, इक्वेशन तुमच्या समोर आहे. लॉ काय सांगितला,
Equivalent resistance of series combination is equal to sum of resistances connected in series. बरोबर आहे का नाही? हा झाला सिरीज कॉम्बिनेशन. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन. मग सांगा पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय? पॅरलल कॉम्बिनेशन हा पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय? जोडणी. Current is same and potential different. बघा पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय? जर दोन कॉमन पॉइंट मध्ये जर रेजिस्टन्सेस जोडले असतील. असले मोठे कोणाचे नाही गावात अजून पण बघितलं. अजून काय ह्याची आहे ती दोन कोणाची माहिती त्यात दोन असतील आणि त्याच्यात असं सोमगोंडाच्या ते बघितलं तुम्ही. सोलनकर, रोहित सोलनकर. मग अवघडच झालंय की. लक्ष द्या. आवाज येतो माझा? यस सर. Yes, sir. लक्ष द्या. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय? जर रेजिस्टन्सेस सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेले असतील, सॉरी, जर रेजिस्टन्सेस पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे जर रेजिस्टन्सेस दोन कॉमन पॉइंट मध्ये जोडलेले असतील तर त्या टाइपच्या कनेक्शनला काय म्हणतात? पॅरलल. इथं बघा R1, R2, R3 हे तीन रेजिस्टन्सेस आहेत. हे काय केलेत? ए आणि बी ह्या दोन कॉमन पॉइंट मध्ये जोडले. हे रेजिस्टन्सेस काय केलेत? ए आणि बी ह्या दोन कॉमन पॉइंट मध्ये जोडले. बघा R1 चा एक टोक ए ला येतो, R2 चा एक टोक ए ला येतो, R3 चा एक टोक ए ला येतो. म्हणजे ए हा पॉइंट कॉमन आहे. सिमिलरली R1 चा एक टोक बी ला येतो, R2 चा एक टोक बी ला येतो, R3 चा एक टोक बी ला येतो. बी हा पॉइंट कॉमन आहे. म्हणजे हे जे काही तीन रेजिस्टन्सेस आहेत R1, R2, R3 हे तीन रेजिस्टन्सेस ए आणि बी ह्या दोन कॉमन पॉइंट मध्ये जोडले. बरोबर. ह्या टाइपच्या कनेक्शनला काय म्हणतात? पॅरलल कनेक्शन. बरोबर. समांतर जोडणी. एकाखाली एक तीन रेजिस्टन्सेस दोन कॉमन पॉइंट मध्ये जर जोडलेले असतील तर त्याला काय म्हणायचं? पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणायचं. आता इथं बघा ह्या सर्किट मधनं जाणारा करंट किती आहे? आय आहे. ज्यावेळी हा करंट पॉइंट ए ला येतोय त्यावेळी करंट जाण्यासाठी किती पाथ अवेलेबल आहेत? 3. बोला. 3. तीन पाथ अवेलेबल आहे. त्यामुळं करंट काय होतोय? तीन पार्ट मध्ये डिव्हाइड होतोय. एक I1, I2, I3. I1 करंट R1 मधनं पास होतो, I2 करंट R2 मधनं पास होतो, I3 करंट पासेस थ्रू R3. पॉइंट बी ला परत I1, I2, I3 तीन एकत्र येतात आणि कुठला करंट तयार होतो? करंट तयार होतो. म्हणजे तीन पाथ अवेलेबल आहे. मल्टिपल पाथ अवेलेबल आहे. इथे तीन पाथ अवेलेबल आहेत, मल्टिपल पाथ अवेलेबल आहेत. त्यामुळे काय होतं? करंट तीन पार्ट मध्ये डिवाइड झाला. बरोबर आहे. टोटल करंट आय म्हणजे काय मिळाला? I1 प्लस I2 प्लस I3. आता राहिला प्रश्न पोटेन्शियलचा. तर इथं काय बघा व्ही म्हणजे काय? ह्या पॅरलल कॉम्बिनेशनचं पोटेन्शियल आहे. आता हे तर बॅटरीचं जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पोटेन्शियल R1 च्या क्रॉस असतं, तेवढंच पोटेन्शियल R2 च्या क्रॉस असतं, तेवढंच पोटेन्शियल R3 च्या क्रॉस असतं. बरोबर आहे. म्हणजे R1, R2, R3 च्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे तेच पोटेन्शियल बॅटरीचं असतं. R1, R2, R3 च्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे तेच पोटेन्शियल बॅटरीचं असतं. म्हणजे बॅटरीचं समजा पोटेन्शियल 15 व्होल्ट आहे. सपोज दॅट पोटेन्शियल ऑफ द बॅटरी इज 15 व्होल्ट. समजा बॅटरीचं पोटेन्शियल 15 व्होल्ट आहे. तर R1 च्या अक्रॉसचं पोटेन्शियल किती? 5. नाही, हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल सेम राहतो. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल सेम राहतो, करंट डिफरंट असतो. हा, मग आता सांगा, इफ द पोटेन्शियल ऑफ द बॅटरी इज 15 व्होल्ट, देन हाऊ मच पोटेन्शियल विल डेव्हलप अक्रॉस द R1? 15 व्होल्ट. 15 व्होल्ट. R2 च्या अक्रॉसचं पोटेन्शियल किती? 15 व्होल्ट. अँड अगेन पोटेन्शियल अक्रॉस R3 15 व्होल्ट. बरोबर आहे का? तर दीज रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. त्यामुळे बॅटरीचं जे पोटेन्शियल आहे तेच पोटेन्शियल R1, R2, R3 च्या अक्रॉस असेल.
सिरीज असेल तर काय होईल, इट विल बी डिवायडेड इंटू 3 पार्ट इक्वली. जर सिरीज कॉम्बिनेशन असतं तर काय झालं असतं, हे बॅटरीज पोटेन्शियल 3 पार्ट मध्ये इक्वली डिवाइड झालं असतं. बरोबर आहे. मग आता मला सांगा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय सेम आहे काय डिफरंट आहे, which parameter is same and which parameter is different? Voltage is same and current is different. अगदी बरोबर आहे. मग काय करायचंय आपण, जो पार्ट डिफरंट आहे त्या पार्टला काय करायचंय, जो पार्ट डिफरंट आहे त्या पार्टला काय करायचंय, स्प्लिट करायचंय. बरोबर आहे का नाही, काय करायचंय, स्प्लिट करायचं. मग इथं बघा करंट डिफरंट आहे, मग टोटल करंट I बरोबर काय आला, I1 प्लस I2 प्लस I3 आला. मात्र आपल्याला ओहम्स लॉ माहित आहे, काय ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR. ओहम्स लॉ काय आहे, V इज इक्वल टू IR. मग इथं करंट I ची किंमत काढा, त्याच्यावरून करंट I बरोबर काय येईल, करंट I इज इक्वल टू V डिवायडेड बाय R. इथं मांडले आपण V डिवायडेड बाय R. सिमिलरली करंट I1 बरोबर काय येईल, करंट I1 बरोबर काय येईल, 15. हा V1 डिवायडेड बाय R1 बरोबर आहे का? हो सर. कसं बरोबर आहे, Yes. V1 म्हटलंय मी, V1 डिवायडेड बाय R1. V upon R1. V अपॉन R1 का, का बरं, Difference same आहे सर, पोटेन्शियल सेम. पोटेन्शियल सेम आहे, त्यामुळे काय येणार आहे, I1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय R1. सिमिलरली I2 बरोबर काय येईल, V डिवायडेड बाय R2. I3 बरोबर काय येईल, V डिवायडेड बाय R3. आणि ह्या आलेल्या किमती काय करा, इक्वेशन मध्ये ठेवा, I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. बरोबर आहे का नाही. मग हे जर सगळ्या किमती ठेवल्या याच्यामध्ये, जो पार्ट कॉमन आहे त्याला काय करा, आउट ऑफ ब्रॅकेट घ्या. इथं V आहे, V ला आउट ऑफ ब्रॅकेट घेतला तर इथला V काय होणार आहे, ह्याला कॅन्सल होऊन जाईल. बरोबर, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिले, 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 हा पार्ट राहील. त्यालाच काय म्हणताय, पॅरलल कॉम्बिनेशनचं इक्वेशन असं म्हणतात. आता इथं RP आलाय, RP चा अर्थ काय, P स्टँड्स फॉर पॅरलल. बरोबर आहे, RP म्हणजे काय, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता इथं 1 अपॉन RP आपल्याला माहित आहे, 1 अपॉन असेल तर काय म्हणतात त्याला, Reciprocal. रेसिप्रोकल म्हणतात. काय म्हणतात त्याला, रेसिप्रोकल. मग कसं डिफाईन करता येईल, हे कसं डिफाईन करता येईल, 1 अपॉन RP ह्याला काय म्हणणार, रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू, काय इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ, कुणाचे अल्जेब्रिक सम आहे, Reciprocal of resistances. रेसिप्रोकल्स ऑफ रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता इथं रेसिप्रोकल आहे, मग मला सांगा, जर हे 3 रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये जोडले, जर हे 3 रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये जोडले, तर हे जर 3 रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये जोडले तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स वाढेल की कमी होईल. If these 3 resistances are connected in parallel, then what about the equivalent resistance? Decreases. कमी होईल का, Different current. नाही करंट असू दे की डिफरंट, जर हे 3 रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये जोडले तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कमी होईल असं म्हणतात. काय कारण आहे, तर इथं बघा ह्या इक्वेशन कडे, इथं प्रत्येक ठिकाणी 1 अपॉन आहे, रेसिप्रोकल घेतलाय, 1 अपॉन केलाय. आपल्याला माहित आहे 1 अपॉन समथिंग केलं की किंमत कशी येते, 1 पेक्षा कमी येते. समजा 1 डिवायडेड बाय 5 केला तर किती येईल किंमत, 1 पेक्षा कमी येईल, 0.2 किंमत येईल. इथं किती किंमत येईल, 0.2. बरोबर आहे का नाही. म्हणजे 1 डिवायडेड बाय समथिंग केला की किंमत 1 पेक्षा कमी येते. मग इथं 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. प्रत्येक ठिकाणी 1 अपॉन आहे, रेसिप्रोकल आहे, त्यामुळे किंमत वाढेल की कमी होईल, कमी होईल. कमी होईल सर, डिक्रीजेस. म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येतंय की ज्यावेळी हे 3 रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये जोडतात
त्यावेळी इक्वालंट रेजिस्टन्स सिरीज वाढतो. त्यावेळी इक्वालंट रेजिस्टन्स वाढतो. तर ज्यावेळी हे तीन रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये जोडतात त्यावेळी इक्वालंट रेजिस्टन्स कमी होतो. Decreases. कमी होतो. बरोबर आहे. तर हा पार्ट आपण लास्ट टाइमला बघितला होता. नेक्स्ट पार्ट बघूयात आता. कळालंय का काय अडचण आहे याच्यामध्ये? No, sir. नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काही कंडक्टर असे आहेत की त्याच्यामधून करंट पास केला की काय होतंय आफ्टर सम टाइम ते कंडक्टर काय करतात हीट तयार करतात. बरोबर आहे का ना? आपल्याला माहित आहे काही कंडक्टर असे आहेत की त्याच्यातून करंट पास केला की थोड्या वेळानं काय तयार होते हीट तयार होते. त्या इफेक्टला काय म्हणायचं आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास करायचा आणि काय मिळते आपल्याला हीट एनर्जी मिळते. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. दॅट इफेक्ट इज नोन ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे का नाही? त्या इफेक्टलाच काय म्हणायचं आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर. काय लिहिलंय बघा इथं वेन अन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू ए कंडक्टर द कंडक्टर बिकम्स हॉट आफ्टर सम टाइम. ज्यावेळी कंडक्टर मधून तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करताय त्यावेळी तो कंडक्टर काय होतो हॉट होतो आणि थोड्या वेळानं त्याच्यातून हीट तयार होते. दिस हॅपन्स ड्यू टू द कन्व्हर्जन ऑफ. आता हे का घडून आलं तर दिस हॅपन्स ड्यू टू द कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी पासिंग थ्रू द कंडक्टर इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. हे का घडून आलं तर त्याच्यातून ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक एनर्जी पास करतोय त्यावेळी ही इलेक्ट्रिक एनर्जी काय केली जाते हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. आणि ह्या इफेक्टलाच काय म्हणताय तुम्ही हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणताय. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इस्त्री असते. इस्त्री इलेक्ट्रिक आयर्न. बरोबर आहे. इस्त्री असते. इस्त्रीमध्ये काय होतं ज्यावेळी तुम्ही ह्या इस्त्रीमधून करंट पास करताय त्यावेळी हा करंट काय होतोय त्या कॉइल मधनं जातो. बरोबर आहे. हा करंट काय होतोय त्या कॉइल मधनं जातोय. इथं मी घेतलेलं एक्झाम्पल इलेक्ट्रिक आयर्न. आयर्न म्हणजे विद्युत इस्त्री. ज्यावेळी तुम्ही विद्युत इस्त्री मधनं करंट पास करताय त्यावेळी इस्त्रीमध्ये आतमध्ये काय आहे कॉइल आहे. त्या कॉइलचा रेजिस्टन्स जास्त असतोय. ज्यावेळी करंट अशा हाय रेजिस्टन्स मधनं पास होतोय त्यावेळी तिथं करंटला काय करावं लागतंय जास्त वर्क करावं लागतंय आणि हे केलेलं वर्क काय होतंय हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जातं. बरोबर आहे का नाही? इथं कंडिशन काय आहे की तिथं त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स हाय पाहिजे. बरोबर आहे. तरच करंट पास होताना तो काय करतोय त्याला एक्स्ट्रा वर्क करावं लागतंय आणि हे केलेलं वर्कच काय होतं हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. दुसरा इलेक्ट्रिक हीटर. पाणी तापवण्यासाठी इलेक्ट्रिक हीटर असतोय. हीटर मध्ये काय असतंय कॉइल असते त्याचा रेजिस्टन्स जास्त असतोय. ज्यावेळी तुम्ही त्या कॉइल मधनं करंट पास करताय त्यावेळी त्या कॉइलचा रेजिस्टन्स जास्त असल्यामुळं काय होतंय हीट एनर्जी जनरेट होते. त्यानंतर इलेक्ट्रिक बल्ब. जे इलेक्ट्रिक बल्ब असतात जुने आताचे बल्ब एलईडी वगैरे आले मात्र जे जुने बल्ब होते तारेचे. बरोबर आहे. हा जुने जे बल्ब होते तारेचे. येतोय का आवाज सर्वांना? हो सर. Yes, sir. जुने जे तारेचे बल्ब होते त्यामध्ये एक फिलामेंट असायचं टंगस्टनचं आणि आपल्याला माहित आहे टंगस्टनचा रेजिस्टन्स जास्त आहे. ज्यावेळी करंट त्या फिलामेंट मधनं पास व्हायचा त्यावेळी हाय रेजिस्टन्स मुळे त्या इलेक्ट्रिक एनर्जी रूपांतर हीट एनर्जी मध्ये होत होतं आणि त्यामुळे आफ्टर सम टाइम ते बल्ब गरम व्हायचे. बरोबर आहे. दुसरा इलेक्ट्रिक फ्यूज. बरोबर आहे. घरामध्ये वगैरे किंवा मोटारीमध्ये फ्यूजचा वापर केला जातो. त्याला मराठीमध्ये तुम्ही वितळ तार असं म्हणता. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये वितळ तार इलेक्ट्रिक फ्यूज. बरोबर आहे का नाही? आता हे इलेक्ट्रिक फ्यूजचा आपण जनरली शेतामध्ये वगैरे इलेक्ट्रिक मोटरसाठी त्याचा आपण काय करतो यूज करतो. आता ह्या इलेक्ट्रिक फ्यूजचा रेजिस्टन्स जास्त असतोय. मेल्टिंग पॉइंट कमी असतोय रेजिस्टन्स जास्त असतोय. ज्यावेळी एक्सेस करंट जास्तीचा करंट पास होतो त्यावेळी हा करंट काय होतो फ्यूज मधनं पास होतो आणि इथं त्याचा रेजिस्टन्स जास्त असल्यामुळं काय होतंय तिथं हीट तयार होते. हीट तयार झाल्यामुळं लो मेल्टिंग पॉइंट मुळे ती फ्यूज काय होते वितळते. सर्किट ब्रेक होतं आणि काय होतं करंट थांबतो. बरोबर आहे. त्यामुळं जे काय आपले व्हॅल्युएबल इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट ओव्हर हिटिंग मुळे बर्न होण्यापासून प्रोटेक्ट केली जातात. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीने काय होत आहे
हे ऍप्लिकेशनचा यूज केला जातो. हे कशाचे ऍप्लिकेशन आहे? जूल्स हिटिंग इफेक्टचे ऍप्लिकेशन आहे. हे कशाचे ऍप्लिकेशन आहे? जूल्स हिटिंग इफेक्ट. आता जूल्स हिटिंग इफेक्ट म्हणजे काय? करंट पास करायचा, हीट एनर्जी मिळवायची. बरोबर आहे. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे? इलेक्ट्रिक करंट पास करायचा, हीट एनर्जी मिळवायची. बरोबर आहे का नाही? ज्या ज्या उपकरणामध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये केलं जातं, ज्या ज्या उपकरणामध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये केलं जातं, ते सगळे उपकरण काय करतात? जूल्स हिटिंग इफेक्ट वरती काम करतात. बरोबर आहे. काय काय सांगितलंय तुम्ही? इलेक्ट्रिक आयर्न, विद्युत इस्त्री, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक फ्यूज. बरोबर आहे. आणखी काय? आता नवीन आलेत बघा, इलेक्ट्रिक शेगड्या आलेत घराघरामध्ये. बरोबर आहे का नाही? ज्यावेळी तुम्ही करंट पास करताय त्यावेळी त्या शेगडीला आतमध्ये काय असते? कॉईल असते. करंट पास केला की काय होतंय? त्या करंट त्यातून पास होताना त्याला जास्त वर्क करावं लागतंय, त्यामुळे ऑटोमॅटिक हीट एनर्जी तयार होते. तयार झालेल्या हीट एनर्जीचा वापर करून आपण काय करतो? अन्न पदार्थ शिजवतो. किंवा इलेक्ट्रिक केटल असते, चहा वगैरे गरम करण्यासाठी काय आहे? इलेक्ट्रिक केटल आहे. बरोबर आहे. म्हणजे आतमध्ये काय? थोडक्यात एक सर्किट असतं, इलेक्ट्रिक केटल. बरोबर आहे. इलेक्ट्रिक केटल त्याच्यातून करंट. गिझर गिझर ते गिझर म्हणजेच हीटर आहे. इथं दिलंय की तो इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक गिझर, ओव्हन पण सांगता येईल आपल्याला. बरोबर आहे का नाही? ब्रेड वगैरे बेकरीचे पदार्थ वगैरे गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक ओव्हनचा यूज केला जातो. बरोबर आहे. इलेक्ट्रिक ओव्हनचा यूज केला जातो. ओव्हन मध्ये काय आहे? हाय रेजिस्टन्स असणारं सर्किट वापरलं जातं. करंट पास केला की आतली कॉईल काय होते? गरम होते. मग बरोबर आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये होत आहे. म्हणजे अशा अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला अशा अनेक उदाहरणं देता येतील. ठीक आहे. इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक फ्यूज, इलेक्ट्रिक केटल, इलेक्ट्रिक ओव्हन. बरोबर आहे. अशा अनेक उदाहरणं देता येतील की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये केलं जातं. बरोबर आहे का? तर बघूयात काय आहे हा जूल्स हिटिंग इफेक्ट काय आहे बघूयात आपण. काय सांगितलंय जूल्स हिटिंग इफेक्ट मध्ये? ज्यावेळी करंट तुम्ही त्या कंडक्टर मधनं पास करताय त्यावेळी त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स कसा असतोय? हाय. ज्यावेळी करंट ह्याच्यातून पास होतोय हाय रेजिस्टन्स मटेरियल मधून, त्यावेळी त्या करंटला पास होण्यासाठी लार्ज वर्क करावं लागतंय, एक्स्ट्रा वर्क करावं लागतं, आणि हे केलेलं वर्क काय होतंय? हीट मध्ये कन्वर्ट होत आहे. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं जूल्स हिटिंग इफेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय? या जूल्स हिटिंग इफेक्ट मध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये केलं जातं. बरोबर आहे. इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये केलं जातं. तर बघा, आता ही जी काय हीट तयार होते, मी सांगितलं जे काय कंडक्टर आहे त्या कंडक्टर मधनं काय करा? इलेक्ट्रिक करंट पास करा. कंडक्टर मधनं इलेक्ट्रिक करंट पास करा. ती इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये होत आहे. आता जी काय तयार होणारी हीट आहे, ही कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? कुठल्या पॅरामीटर वरती अवलंबून आहे? सांगितलं आपण. इलेक्ट्रिक केटल, इलेक्ट्रिक हीटर, गीझर, वेगवेगळे उदाहरण सांगितले, इलेक्ट्रिक बल्ब वगैरे. बरोबर आहे का नाही? ह्या सगळ्यामध्ये करंट पास केला की हीट तयार होते. ही जी तयार होणारी हीट आहे, ही हीट कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? रेजिस्टन्स वरती अवलंबून आहे. कारण रेजिस्टन्स जेवढा जास्त तेवढी जास्त हीट तयार होईल. बरोबर आहे. इथं दिलंय द रेजिस्टन्स आर ऑफ कंडक्टर, हायर रेजिस्टन्स प्रोड्युसेस मोर हीट. बरोबर आहे. रेजिस्टन्स जेवढा जास्त तेवढी जास्त हीट तयार होईल. रेजिस्टन्स कमी, हीट एनर्जी कमी. बरोबर आहे का नाही? रेजिस्टन्स कमी, हीट एनर्जी कमी. ठीक आहे. मग आता मला सांगा, एच आणि आर हे दोन्ही कसे आहेत एकमेकाला? रेजिस्टन्स वाढला हीट वाढते, रेजिस्टन्स कमी हीट कमी. एच आणि आर दोन्ही एकमेकाला कसे आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे का नाही? का तर रेजिस्टन्स वाढला की हीट वाढणार आहे, रेजिस्टन्स कमी हीट कमी, म्हणून एच आणि आर दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणखी हीट कशावरती अवलंबून आहे?
आणखी ही जी काही हीट आहे, हीट कशावरती अवलंबून आहे? टाइम वरती अवलंबून आहे. समजा मी हीटरच्या सहाय्यानं पाणी तापवतोय, बरोबर आहे का नाही? मी काय केला, अर्ध्या तासाकरता करंट पास केला आणि दुसऱ्या केसमध्ये मी 1 तासाकरता करंट पास केला. जास्त हीट कुठे तयार होईल? 1 तासाच्या 1 तासाकरता. जेवढ्या वेळा करता तुम्ही करंट पास कराल तेवढ्या वेळा करता हीट तयार होईल. समजा जास्त वेळा करता करंट पास केला तर जास्त हीट तयार होईल. समजा कमी वेळा करता करंट पास केला तर कमी हीट तयार होईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे ही जी काही हीट आहे ही टाइमला कशी आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. टाइम वाढला हीट वाढते, टाइम कमी हीट कमी होते. बरोबर. आणखी ही हीट कशावरती अवलंबून आहे? आणखी ही हीट कशावरती अवलंबून आहे? करंट वरती अवलंबून आहे. कशावरती अवलंबून आहे? करंट वरती अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही? करंट वाढवला, करंट जास्त पास केला तर तयार होणारी हीट पण जास्त. करंट तुम्ही कमी पास केला तयार होणारी हीट पण कमी असते. तयार होणारी हीट पण कमी. म्हणून एच आणि आय हे दोन्ही एकमेकाला कशा असतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. बरोबर आहे. हा जो काय हीट आहे ही हीट करंटच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ही जी काय हीट आहे ही हीट कशा आहे? करंटच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ज्यावेळी एखाद्या कंडक्टर मधनं तुम्ही करंट पास करताय त्यावेळी जी काही हीट तयार होते ही हीट कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? इट डिपेंड्स अपॉन 3 फॅक्टर. एक रेजिस्टन्स, एक टाइम आणि दुसरा अमाऊंट ऑफ करंट, स्क्वेअर ऑफ द करंट. बरोबर आहे. कंडक्टरचा रेजिस्टन्स जास्त हीट तयार होते, कंडक्टरचा रेजिस्टन्स कमी हीट तयार होते. बरोबर आहे का नाही? त्यानंतर टाइम, जेवढा जास्त वेळा करता करंट जाईल तेवढी जास्त हीट तयार होईल. कमी वेळा करता करंट गेला कमी हीट तयार होते. त्यानंतर अमाऊंट ऑफ करंट. बरोबर आहे का नाही? अमाऊंट ऑफ करंट. समजा जास्त करंट पास झाला जास्त हीट तयार होईल, कमी करंट पास झाला कमी हीट तयार होईल. म्हणजे हा जो काय एच आहे हा एच कुठल्या कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? हा जो काय एच आहे हा एच कुठल्या कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे? हा एच रेजिस्टन्स वरती अवलंबून आहे. त्यानंतर हा एच रेजिस्टन्स वरती अवलंबून आहे. त्यानंतर हा एच टाइम वरती अवलंबून आहे. त्यानंतर हा एच म्हणजे अमाऊंट ऑफ हीट स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक करंट वरती अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही? आता हे तिन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा. इथं एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, इथं एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, इथं एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर. या प्रत्येक ठिकाणी एच 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 आहे. या प्रत्येकाची डावी बाजू एच आहे. बरोबर आहे का नाही? आणि हे प्रत्येक ठिकाणी मध्ये काय? डायरेक्ट प्रोपोर्शनल. मग हे जर तिन्ही इक्वेशन जर आपण कंबाईन केले, तर कसं लिहिता येईल बघा? एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, थोडं मी रिअरेंज करतो ह्याला, आय स्क्वेअर आर टी. काय येईल? आय स्क्वेअर आर टी. एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी. बरोबर आहे. म्हणजेच त्याला तुम्ही स्प्लिट करून पण लिहू शकता. त्याच्यामध्ये आय स्क्वेअर आर आणि टी हे तिन्ही एकमेकाला कशा आहेत? गुणाकारामध्ये. ह्याला तुम्ही स्प्लिट करून लिहू शकता. बरोबर आहे का नाही? म्हणजे कसं? एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय म्हणजे ही स्टेप मिळाली. त्यानंतर एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर ही स्टेप मिळाली. त्यानंतर एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ही स्टेप मिळाली. बरोबर आहे. म्हणजे हे तिन्ही इक्वेशन आपण काय करू शकतो? कंबाईन करून लिहू शकतो. त्याचबरोबर स्प्लिट करून पण लिहू शकतो. म्हणजे काय काय आलं बघा ह्याच्यामध्ये? एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर. हे तिन्ही इक्वेशन जर कंबाईन केले आणि लिहिले तर काय मिळेल आपल्याला? एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी. एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी. बरोबर. मग काय करा? इथपर्यंत पोहोचलो आपण. एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी. मग आता काय करूयात आपण? ह्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन सोडवता येईल. बरोबर. कसं सोडवता? प्रोपोर्शनिटी काय करता तुम्ही? तर हे प्रोपोर्शनिटी काढून टाकता, त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घेता. मग काय येईल बघा? एच
is equal to constant into I square RT. बरोबर. आणि काय करता, हा कॉन्स्टंट कुठल्या तरी एका अक्षराने तुम्ही दाखवता, जसं की के न, किंवा लास्ट टाइमला तुम्ही हा कॉन्स्टंट काय केलता, आर न दाखवला होता, त्याला रेजिस्टन्स म्हटलं होतं, किंवा आणखी हा कॉन्स्टंट तुम्ही रो न दाखवला होता, त्याला रेजिस्टिव्हिटी वगैरे म्हटलेलं होतं. बरोबर आहे का नाही? त्याला तुम्ही काय केलं, रेजिस्टिव्हिटी म्हटलं होतं. ठीक आहे. मग काय येईल बघा ह्याच्यावरून, एच इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू आय स्क्वेअर आर टी. आणि इथं मात्र जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट काय करायचा आहे, 1/j या अक्षराने दाखवायचा आहे. हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट कुठल्या अक्षराने दाखवायचा आहे, 1/j या अक्षराने दाखवायचा आहे. म्हणजे काय येईल बघा, काय येईल याच्यावरून, एच इज इक्वल टू, काय येईल याच्यावरून बघा, एच इज इक्वल टू, हा सांगा कसं येईल इक्वेशन, कॉन्स्टंटच्या ऐवजी 1/j घ्या, h is equal to I square RT divided by J. काय येईल, h is equal to I square RT divided by J. हा J कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे का नाही? त्या कॉन्स्टंटलाच म्हटलं जातं जूल्स कॉन्स्टंट. काय म्हणायचंय त्याला, जूल्स कॉन्स्टंट असं म्हणायचं. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं जूल्स हिटिंग इफेक्ट मिळाला. दीज इक्वेशन्स आर नोन ॲज जूल्स हिटिंग इक्वेशन्स. बरोबर आहे का नाही? कुठलं इक्वेशन मिळालं, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिव्हायडेड बाय जे. तर आता हे जे काही तीन इक्वेशन मिळाले, हे जे काय तीन इक्वेशन मिळाले, हे जे काय तीन इक्वेशन मिळाले, तर हे जे काय तीन इक्वेशन मिळाले ह्याच्यावरून तुम्हाला जूल्स लॉचं स्टेटमेंट सांगताय. याच्यावरून तुम्हाला जूल्स लॉचं स्टेटमेंट सांगताय. काय सांगता येईल जूल्स लॉचं स्टेटमेंट? बघा, प्रत्येक ठिकाणी एच आहे. एच म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हिट प्रोड्युस्ड व्हेन करंट इज पास्ड थ्रू कंडक्टर. हिट कधी प्रोड्यूस होते, ज्यावेळी त्या कंडक्टर मधनं तुम्ही करंट पास करताय त्यावेळी. आता ही जो काय तयार झालेली हिट आहे तो आपण एच अक्षराने दाखवतो. आणि हा एच तिघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कुणाकुणाला, पहिला आर, आर म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. दुसरा इथं टी म्हणजे काय, टाइम फॉर विच करंट फ्लोज थ्रू कंडक्टर. दुसरा आय स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर ऑफ द इलेक्ट्रिक करंट. त्या तिघांना हा एच कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्या तिघांना हा एच कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्या तिघांना एच कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे का नाही? ह्या तिघांना हा एच कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता कसं जूल्स लॉ सांगता येईल आपल्याला, जूल्स लॉ कसा सांगता येईल, इक्वेशन तुमच्या समोर आहे. जूल्स लॉ कसं सांगता येईल, बोला पटपट, आवाज येतो का माझा? हॅलो, येस सर येतोय. हा बोला बोला. हे तीन इक्वेशन तुमच्या समोर आहेत. एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर. हे तीन इक्वेशन तुमच्या समोर आहेत. त्या प्रत्येकाचा मी तुम्हाला फिजिकल सिग्निफिकन्स सांगितला. एचचा अर्थ काय, अमाऊंट ऑफ हिट प्रोड्युस्ड व्हेन करंट पासेस थ्रू कंडक्टर. आर ला काय म्हणताय, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. टी ला काय म्हणताय, टाइम फॉर विच करंट पासेस थ्रू कंडक्टर. आय स्क्वेअर ला काय म्हणताय, स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. हा एच ह्या तिघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सांगा मग कसं सांगता येईल, जूल्स लॉचं स्टेटमेंट कसं सांगता येईल? बघा, एच हा एच चा अर्थ काय आहे, अमाऊंट ऑफ हिट प्रोड्युस्ड व्हेन करंट पासेस थ्रू कंडक्टर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. पुन्हा कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एक रेजिस्टन्स कंडक्टर, सेकंड टाइम फॉर विच करंट पासेस थ्रू कंडक्टर, थर्ड स्क्वेअर ऑफ द इलेक्ट्रिक करंट.
थर्ड काय आहे स्क्वेअर ऑफ द इलेक्ट्रिक करंट. हा जो काय लॉ आहे ह्या लॉलाच काय म्हणताय तुम्ही जूल्स हिटिंग लॉ असं म्हणताय. बरोबर. काय सांगितलं स्टेटमेंट. The amount of heat produced when current passes through conductor is directly proportional to the resistance of conductor. Second, time for which current passes through conductor, and third, square of the electric current. बरोबर. हे तिन्ही इक्वेशन कंबाईन केले काय मिळाला याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी. नेक्स्ट स्टेप काय केली हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकलं. त्याच्याऐवजी काय घेता तुम्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट काय केला 1/j या अक्षराने डिनोट केला. मग फायनल इक्वेशन कसं मिळालं h इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय जे. या जे लाच काय म्हणतात जूल्स हिटिंग इक्वेशन असं म्हणतात. जमेल. जमेल का. Yes, sir. यस सर. ठीक आहे. आता इथं आपण ते सोडवलंय बघा इथं सोडवून दिले. h इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय जे असं मांडलं आपण. किंवा आणखी h इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी पण असतो कधी ज्यावेळी j इज इक्वल टू 1 असतो त्यावेळी. या इक्वेशन मध्ये j ची किंमत 1 ठेवली तर काय मिळेल h इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. बरोबर आहे का नाही. ह्याला आपण काय म्हटलं जातं जूल्स इक्वेशन असं म्हटलं जातं. इथं जो j आला त्या j ला काय म्हणताय कॉन्स्टंट असं म्हणतात. इथं जो j आलाय तो j म्हणजे कॉन्स्टंट आहे त्यालाच म्हटलं जातं जूल्स हिटिंग कॉन्स्टंट. इथं जो j आलाय तो j हा कॉन्स्टंट आहे त्याला म्हटलं जातं जूल्स हिटिंग कॉन्स्टंट. आणि j ची किंमत किती आहे j इज इक्वल टू 4200 जूल पर किलो कॅलरी. किंवा कॅलरी मध्ये घेतले तर किती किंमत आहे त्याची j इज इक्वल टू 4.2 जूल पर कॅलरी. हे कुणाची किंमत आहे j ची किंमत आहे. j इज इक्वल टू 4200 जूल पर किलो कॅलरी. आणि जर कॅलरी मध्ये घेतले तर J इज इक्वल टू 4.2 जूल पर कॅलरी. हे काय J ची किंमत आहे. ठीक आहे. आणखी J बरोबर काय असतोय J इज नथिंग बट वर्क डन डिवायडेड बाय हीट. म्हणजे जेवढं करंट पास होताना करंटनं जेवढं वर्क जास्त केले तेवढी जास्त हीट तयार होते. वर्क कमी हीट कमी. बरोबर आहे का नाही. वर्क कमी हीट कमी आपल्याला म्हणताय. म्हणजे J बरोबर काय येईल वर्क डिवायडेड बाय हीट. ठीक आहे. J बरोबर काय येईल वर्क डिवायडेड बाय हीट. किंवा इथं मांडलं आपण J इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय h. J इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय h. बरोबर लक्षात येते का. कारण इथला J काय केला आपण इथे नेहला. हा J काय केला h च्या ठिकाणी नेहला आणि h काय केला J च्या ठिकाणी आणला. ठीक आहे. म्हणजे काय मिळेल J इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय h. त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघूयात काय आहे. हा बघा ओहम्स लॉ माहिती आहे आपल्याला काय आहे V इज इक्वल टू आय आर. बरोबर. ह्या ओहम्स लॉ नुसार काय केलंय मग बाकीचे इक्वेशन्स मांडलेत आपण. ठीक आहे. काय बघा V इज इक्वल टू आय आर. आता V इज इक्वल टू आय आर म्हणजे काय येणार आहे बघा. हा V इज इक्वल टू आय आर. आता ह्या इक्वेशन वरती फोकस करा. ठीक आहे. आय आर म्हणजे काय आला V. इथं आय स्क्वेअर आहे त्यातला एक आय आणि हा आर म्हणजे काय मिळाला V. म्हणजे इक्वेशन कसं मिळेल h इज इक्वल टू V I T डिवायडेड बाय J. V I T डिवायडेड बाय J. बरोबर हे एक इक्वेशन मिळेल. किंवा VI म्हणजे काय व्होल्टेज इंटू करंट म्हणजे काय असतो पॉवर असतो इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट असतो. मग काय येईल इथं परत VI च्या ऐवजी पॉवर लिहिता येईल. म्हणजे कसं मिळेल इक्वेशन h इज इक्वल टू P इंटू T डिवायडेड बाय J. हे पण इक्वेशन मिळेल. त्यालाही काय म्हणता येईल आपल्याला जूल्स हिटिंग इफेक्ट म्हणता येईल. किंवा इथं जे इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये काय करा इथं जो इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये काय करा R ची किंमत ठेवा. आपल्याला माहित आहे V इज इक्वल टू आय आर. मग R बरोबर काय येईल R इज इक्वल टू V डिवायडेड बाय I. R बरोबर काय येईल V डिवायडेड बाय I. मग आता इथं काय करा V डिवायडेड बाय I किंमत ठेवा. म्हणजे काय येईल बघा h इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू V
इंटू टी डिवायडेड बाय आय. मग काय होईल इथले काय ला हे काय कॅन्सल होईल म्हणजे फायनली काय येईल एच इज इक्वल टू व्ही आय टी. फायनली काय येईल एच इज इक्वल टू व्ही आय टी म्हणजे हे पण इक्वेशन आपल्याला मिळते. ठीक आहे. तर असं आपल्याला काय करता येईल ओहम्स लॉ ठेवून ह्या इक्वेशनला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आणता येईल. तर लक्षात ठेवा काय आहे इक्वेशन जूल्स हिटिंग इफेक्टचं एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी किंवा एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय जे किंवा जे इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय एच. जे इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय हीट. ठीक आहे. वर्क म्हणजे काय आहे आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय हा एच आहे. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला जूल्स हिटिंग इफेक्ट सांगताय. ठीक आहे. काय सांगितला जूल्स हिटिंग इफेक्ट. तर हे इक्वेशन लक्षात ठेवा. हा जो इक्वेशन आहे हा इक्वेशन लक्षात ठेवा. एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर टी. एच म्हणजे काय अमाउंट ऑफ हीट प्रोड्युस्ड व्हेन करंट इज पास्ड थ्रू सर्किट और कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पुन्हा कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक आकडा स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक करंट, सेकंड रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, थर्ड टाइम फॉर विच करंट पासेस थ्रू कंडक्टर. आणि मग काय करा हे सोडवा. कसं सोडवताय हे प्रोपोर्शनिटी काढून टाका. ही प्रोपोर्शनिटी काढून टाका त्याच्याऐवजी इज इक्वल टू कॉन्स्टंट घ्या आणि कॉन्स्टंट काय करा 1/j या क्षणाने ह्या सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये काय केला जातो ह्या सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये काय केला जातो जूल्स हिटिंग इफेक्ट वापरला जातो. ठीक आहे. लक्षात येते सर्वांच्या. Yes, sir. Yes, sir. थांबूयात. हा टॉपिक संपलाय. ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ह्याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे. Yes, तर sir. प्रेझेंटली घेतोय मी. रोल नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6-7 अब्सेंट आहेत बघा. 6-7 अब्सेंट आहेत. 8 आहे, 9 अब्सेंट आहे, 10-11-12 आहे, 13 आहे, 14 अब्सेंट आहे, 15 आहे, 16-17 अब्सेंट आहे, 18-19-20-21-22-23 23 अब्सेंट आहे, 23-24 अब्सेंट आहे, 26 अब्सेंट आहे, 29-30 अब्सेंट आहे, 35-36 अब्सेंट आहे, 38-39-40 अब्सेंट आहे, 41-42-43-44 45 अब्सेंट आहे, 56 अब्सेंट आहे, 61 अब्सेंट आहे. हा तर बघा कुठले कुठले रोल नंबर अब्सेंट आहेत बघा. रोल नंबर 6, 7, 9, 14, 16, 17, 23, 24, 26, 29, 30, 35, 36, 38, 39, 40, 45, 45, 56 आहे का कुणी? रोल नंबर 9 प्रेझेंट आहे. हा रोल नंबर 9 प्रेझेंट आहे. आणखी कोण प्रेझेंट आहे? हा रोल नंबर 9 प्रेझेंट आहे. नेक्स्ट आणखी कोण प्रेझेंट आहे 9 व्यतिरिक्त? बघा परत एकदा मी वाचतोय. रोल नंबर 6,
7, 14, 16, 17, 23, 24, 26, 29, 30, 35, 36, 38, 39, 40, 45, 56, 61. हा, आहे का यातले कुणी? नाही सर. चालतंय, ठीक आहे. पुढचं लेक्चर तुमचं आयसीटीचं आहे, त्या लेक्चरला जॉईन व्हा. लेफ्ट झालं तरी चालेल. सर बोला. सायन्स टेस्टचे मार्क कळले नाहीत. पाठवले ग्रुपला बघा.